करायचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास पहिला. चातुर्य लक्षण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 15वा आत्मदशक आणि त्यामधला समास पहिला चातुर्य लक्षण नाम. चातुर्याची लक्षणे कोणती, हा समासाचा मुख्य विषय आहे. चातुर्य लक्षण नाम हा मुख्य समासाचा विषय आहे. तर आत्मदशकामध्ये चातुर्य म्हणजे सूक्ष्म बुद्धी आणि विवेकाची लक्षणं यांचं निरूपण समर्थांनी सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात की चातुर्य म्हणजे फक्त बाह्यबुद्धी नसून जीवाच्या अंतःकरणात जो विवेक आहे, समत्व आहे, स्पष्टता आहे, ओळख आहे, आत्मज्ञान आहे, जे इत्यादी गुण आहेत त्यांना चातुर्य म्हटलेले आहेत. समर्थांनी शिकवण दिलेली आहे. अंतर्मनाची जागरूकता कशी वाढवायची आहे आणि सर्वस्व अनुभव न केवळ बाह्य घटना परंतु आतल्या आत्म्याचा अनुभव देखील महत्त्वाचा आहे. समर्थ सांगतात प्रत्येक गोष्टीत विवेकाचा वापर करता आला पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीत अगोदर विचार करणं आणि विचार न करता करणं हे मूर्खपणाचे लक्षण सांगितलेले समर्थांनी. तर समर्थ सांगतात चातुर्याची लक्षणं कोणती आहेत, ते आपल्याला स्वभाव ओळखता आला पाहिजे. स्वतःचा स्वभाव, विचार, अनुभूती हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि याच्यामुळे चातुर्य वाढते. आणि एकात्मता आणि सौंदर्य हे जीवामध्ये समानता आणि आत्म्यांमध्ये आत्म्याची ओळख व्हावी म्हणून भेदभावाचा अभाव आहे. अस्थिमासांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे. नाना विकारी विकारे प्रवीण होईजे. समर्थ सांगतात या सर्व शरीर या अस्थिमासांचं आहे, हाडाकाडांचं आहे, हाडामासांचं आहे आणि त्यात जीवरूपी ईश्वर राहतो, आत्मा राहतो. आणि शरीरात नाना प्रकारचे विकार उत्पन्न होतात आणि त्या विकारानुसार बदलण्यात तो प्रवीण असतो. शरीर आहे ते अस्थिमासांचं बनलेलं आहे आणि जो तप्त आहे, वस्त्र आहे, त्यात आंतरिक जीव आहेत आणि त्यामध्ये आत्मा वास करतो. घनदट पोचट स्वभावे विवृण जाणी जे जीवे. व्हावे न व्हावे अवघे जीव माया. म्हणजे जीव अर्थात व्यक्ती समर्थन सांगितलेले. कोणत्याही स्वभावात आहे म्हणजे जीव कोणत्या स्वभावात आहे तो स्वतः जाणून घेणं आणि घन पोचट तशा वृत्तीचं ओळख पटणं हे समजण्याचं इम्पॉर्टंट आहे. घनदाट काय, पोचट काय किंवा जीव अगदी सहजपणे विवरून जातो आणि त्यापैकी काय व्हावं आणि काय होऊ नये हे सर्व त्याला बरोबर कळतं. एकी मागमागू येणे एका न मागताच देणे. प्रचितीने सुलक्षण ओळखावी. म्हणजे काही जण अनेक वेळा विनंती करून काही देतं, तर काही न विनंती करता न विचार करता त्याला सहज मिळतं, सहज देतं. या अनुभवाला चातुर्य दिसते. जर एखाद्याला काय मागायचं असेल तर तो मागून तोंड वेडावाकडं कळून तेव्हा ती गोष्ट मिळते आणि दुसऱ्याला एकदा सहज मिळते, न बोलता न मागताच मिळते. म्हणून या अनुभवावरून उत्तम लक्षणं कोणती आहेत ती आपल्याला ओळखायची आहेत. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. राहू शोध घ्यावा परांतराचा. म्हणजे
जीव जीवात घालावा, म्हणजे जीव सर्व जीवांमध्ये संभाव आहे. आत्म्याचा आत्म्यामध्ये एकात्मता आणि आत्मिक संवाद याचा अनुभव घेता आला पाहिजे. जीव जीवात घालावं म्हणजे माणसाने जीवाला जीव द्यावा. आत्म्यात आत्मा विसरावा म्हणजे आपले एकरूपत्व जाणून सर्वांशी आत्मीयतेने वागावे. राहून राहून दुसऱ्यांचं अंतःकरणात काय चाललं आहे याचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे. जाणवे हेवंडकारे झाले, डीलपणे हेवड आले, नेमस्तपण शोभिले दृष्टी पुढे. म्हणजे जानवं ढिलं असलं की ते एक गुंतत राहतात. आपण जे गळ्यात जानवं घालतो, जर ते सैल असेल, ढिलं असेल तर ते एखादे गुंतं. पण ते नीटकपणाने घातलं असेल, फिट घातलं असेल तर ते शोभून दिसतं. ते लोकांना चांगलं वाटतं. त्याची हे मनास म्हण, विवेक जावे मिळून, डिळेपण अनुमान होत आहे. म्हणून त्याचप्रमाणे माणसाने विवेकाने आपले मन दुसऱ्याची मनाशी मिळवून घ्यायचंय, मग सर्व चांगलं होईल. नाहीतर डिळेपणाने उगेच मनात नाना कल्पनांना वाव मिळतो. अनुमाने अनुमान वाढतो, बीडेने कार्यभाग नाचतो, ज्या कारणे प्रत्यय येतो आधी पहावा. म्हणजे कल्पनेने कल्पना वाढते, अनुमानाने अनुमान वाढतं. किती तुम्ही स्वप्न बघितली, स्वप्न आपण रंगवत जातो, हळूहळू वाढवत जातो. मग तेच समजतात, कल्पना आपण एक विचार करतो बघतो, मग त्याच्यानुसार आपण वाढत कल्पना वाढत जाते. आणि बेड्याने कार्यभाग साधत नाही. जर आपण भांडलो तर साध्य काही होत नाही, कार्यभाग साधत नाही. म्हणून आधी पहिला अनुभव महत्त्वाचा आहे. समोर सांगतात अनुभव जाणायचा आहे. दुसऱ्यांचे जीवीचे कळेना, परांतर हे जाणवेना, वश्य होती लोक नाना कोण्या प्रकारे. म्हणजे दुसऱ्यांच्या मनात काय चाललं आहे हे कळत नसेल, तर त्याचे अंतःकरण जाणता येत नसेल, तर मग अनेक लोक वश कसे होतील. समोर सांगतात आकत सांडूनी परती, लोक वश्य कर्ण करती, अपूर्णपणे हळूहळू पडती ठाई ठाई. म्हणजे अक्कल सांडून पडती, म्हणजे अक्कल न वापरता. समोर सांगतात अक्कल न वापरता लोक वशीकरणाचे प्रयोग करतात. हे चुकीचं आहे. आणि त्यावेळेला काय होतं, निष्फळ झाल्याने ते थंडावतात. जगदिशा आहे जगदांतरी, चेटक करावे कोण्या परी, जे कोणी विवेक विवरी तेची श्रेष्ठ. म्हणजे जगदीश परमात्मा हा सर्व जगातील प्राणिमात्रांचा अंतर्यामी असणारा अंतर्यामी असताना चिटके कोणावरती करतील. या प्रकारे जो विचार करेल, जो विचार करून जाणून घेईल, तोच खरा श्रेष्ठ. समर्थ सांगतात श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट, अवघा भले. जे श्रेष्ठ कार्य करते तेच सर्वश्रेष्ठ आहे. कनिष्ठ जो आहे तो सर्वसामान्य करता आहे. आपल्या कर्तव्यानुसार जो आहे तो राक्षस गुण आहे.
जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावे कोणावरी, जे कोणे विवरी विवरी तोची श्रेष्ठ. समज सांगतात जगदीश परमात्मा हा सर्व जगातील प्राणिमात्रांचा अंतर्यामी असताना चटके कोणावेत करावीत, आणि या प्रकारे जो विचार करून घेतो तोच खरा श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट, अवघा भले. समज सांगतात श्रेष्ठ कार्य करी तो श्रेष्ठ, जो श्रेष्ठ कार्य करतो तोच श्रेष्ठ आहे. जो चांगलं काम करतो तोच आपण चांगलं म्हणतो. तसंच तो सामान्य करता करतो. आपापल्या कर्मानुसार माणूस श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो. रोज जाती राजपंथे, चोरू जाते चोर पंथे, येडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. म्हणजे राजे जाती राजपंथे म्हणजे राजे लोक राजमार्गाने जातात आणि चोर पावलाने जातात, ते चोर वाटेने जातात. जे वेडे ठके आहेत ते थोडासा स्वार्थ साधण्यासाठी मूर्खपणाने वागतात, आणि हे सर्व मूर्खाची लक्षणे आहेत. हे मूर्खपणे जे आहेत, जे वेडे लोक आहेत ते थोडं स्वार्थासाठी वेडेपणे जातात, ते मूर्ख सांगितलेलं आहे. मूर्खांचं वाटे तो शहाणा, परी तो वाट वेडा दैन्यवाना, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. जर कोणी काम करताना चोर वाटेने करत असेल किंवा थोडासा स्वार्थासाठी मूर्खपणाने करत असेल, पण त्या मूर्खाला जर मी शहाणा वाटत असेल काम करताना, तर तो वास्तविक तो वेडा आहे, दैन्यवान आहे, तो चतुर आहे. म्हणजे अनेक प्रकारे चातुर्याच्या खुणा आहेत. जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरीच झाला, आरत्री परत्री तयाला काय ऊने. म्हणजे जो जगाचा अंतकरणाशी एक रूप होऊन तो सर्वांचा अंतरात्मा होतो, त्याला इहलोकात आणि परलोकात काही कमी पडणार नाही. समज सांगतात तो जगदांतरी मिळाला आणि तो जगदांतरीच झाला. तो एकदा आत्म्याशी मिळाला, आत्मरूप झाला की तो जगदांतराचा झाला. त्याला आरत्री परत्री ये लोक आणि परलोकामध्ये त्याला कशाची कमी पडणार नाही. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धी विना माणूस काचे, राज्य सानुनी फुकाचे भीक मागे. मग सांगतात बुद्धी हे भगवंताचं देणं आहे. ज्या माणसाला बुद्धी नसते तो निर्बुद्ध म्हणून कच्चा असतो, म्हणून त्यामुळे जे आयते मिळालेले राज्य सोडून जो भीक मागतो आणि मनुष्य देह प्राप्त होऊन ते स्वरूप ज्ञान त्यांच्यात करून घेता येत नाही आणि त्या अज्ञानामुळे दुःखी होतात. जे 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 ते निर्माण झाले ते ते तयांचं वाटले, अभिमाने येऊन दर्शिले. मंडळी म्हणजे या सर्व जगात लोक म्हणतात की आम्ही थोर आहोत, आम्ही सुंदर आहोत, आम्ही चतुर आहोत. ऐसा विचार करिता मना, कोणीच लहान मन विना, जाणते आणि ती अनुमाना सकळ काही. म्हणजे असा विचार करून कोणी स्वतःचाच लहान म्हणून घेत नाही, पण जे जाणते आहेत ते लोक नुसता ऐसा विचार आणि त्या मना, कोणीच लहान म्हणविना, जाणते आपण अनुमाना सकळ काही. म्हणजे असा विचार करून जो कोणी स्वतःला लहान म्हणून घेईल, म्हणजे स्वतःला कोण लहान म्हणून घेता येत नाही, म्हणून जाणते लोक असतात ती नावं ठेवतात, ती कमीपणा आणतात आणि कल्पनेची सर्व काही करतात. आपल्याला स्वाभिमाने लोक म्हणती अनुमाने, परंतु हे विवेकाने पाहिले
म्हणजे आपल्याला अभिमानामुळे लोक कल्पात करीत राहतील, पण समज सांगतात आपल्या अभिमानामुळे लोक कल्पना करत राहतील, हे विवेकाने नीट समजून घेतलं पाहिजे. लटक्याचा अभिमान घेणे, काय अवघेचे सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी. म्हणजे खोट्याचा अभिमान धरायचा आहे आणि सर्वांची सर्वांगी त्याग करायचा, हे तर अवघ्या सृष्टीकर्माची निर्मिती आहे. सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे. म्हणजे समज सांगतात जो सत्याचा अभिमान धरतो तो निराभिमान असतो. न्याय आणि अन्याय त्याला एक नव्हे. न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा. समज सांगतात न्याय म्हणजे शाश्वत आणि अन्याय म्हणजे अशाश्वत. पण म्हणजे अशाश्वत पण बाष्कळ आणि नेमस्त यांना एक म्हणता कसं येईल. समोर सांगतात एक उघड भाग्य भुईजे ठरक वंश संवदले. एक उघड भाग्य भुगती, एक तस्कर पळून जाती, एकांची प्रगट महंती, एकाची कान कोंडी. म्हणजे समज सांगतात एखाद्या प्रगटपणे भाग्य बघतो तर एखादा चोरी करून पळून जातो, आणि एकाचा मोठेपण प्रगट असतो तर एकाचा मिंदेपणा असतो. आचार विचारे विण, जो जो करील तो तो सीन, दूतानी विचक्षण तोची शोधावे. म्हणजे उत्तम आचार विचारशिवाय जे जे काही करावे ते उगीच शीन आहे. आणि चतुर कामासाठी अदूर चतुर कात्रणे विद्वान आहे त्या माणसांचा शोध घ्यावा. उदंड बाजारी मिळाले परी ते धूर्तची आलेले, धूर्तापासी काही न चळे वाज यांचे. म्हणजे उदंड बाजार गुन्हे एकत्र जरी आली तर ती चातुर माणसं आहेत, धूर्त आहेत, त्यांना माणूस म्हणून बरोबर ओळखतो. आणि चतुर माणसापुढे बाजारांचं काहीच चालत नाही. या कारणे मुख्य तयांची करावी राख, जनेकरता संख्यात बाजारी मिळती. म्हणजे या कारणे समज सांगतात जे कोणी मुख्य असतील, श्रेष्ठ आहेत, त्यांच्याशी सख्य करायचं आहे. असं केल्याने असंख्य बाजूने भाषाही जमतील आणि भोवती असतील. सुमित धूर्तासी धूर्तचे आवडे, धूर्त धूर्तीचं पवाडे, उगेच हिंडती वेळे कार्य विण. म्हणजे हुशार माणसाला हुशार चतुर माणूस आवडतो आणि शहाण्या लोकांमध्ये शहाणपणाची दाद मिळते. आणि जे वेडे लोक असतात त्यांना काहीच काम न करता उगीच भटकत राहतात. धूर्त असं धूर्तपण कळले, त्याने मनास मन मिळाले, परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्व. म्हणजे चतुर माणसाला चतुरपणाची पारख होते. असं झालं की त्यांची मनं मिळतात. पण असं हे सर्व काही दुराभिमानाने केलं पाहिजे. समर्थाचे राखता मन, तेने हो येती उदंड जन आणि सज्जन आदर्व करती. म्हणजे मोठ्या माणसांचं मन राखतो त्यालाच प्रसन्न करून घेतलं जातं. असंख्य लोक एकत्रित येतात म्हणून सज्जन माणसं आणि सामान्य लोक हे असंच आदर्व करतात. ओळखीने ओळखी सांडावी, ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, न्याय नीती सांडावी. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी,
ओळखीने ओळखी वाढतात आणि बुद्धीने लोकांना उपदेश देतात. उपदेश द्यायचा आहे आणि नीती न्यायाने वागून पाखंडामतेचा प्रचार न होईल असाच प्रयत्न करायचा आहे. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना काळा, त्या सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. समर्थ सांगतात, वेश कधी पण साधा सुद्धा असावा. त्याच्या अंतःकरणामध्ये अनेक कळा असाव्यात आणि सर्व लोकांचे प्रेम जतन करावे आणि त्याला इतरात कोणी कमी पडू देऊ नये. निस्पृह आणि नित्य नूतन आत्मज्ञानाचे स्वरूप ज्ञान नित्य. निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता समान अनंत यासी. समज सांगतात, जे निस्पृह आहे तर त्याच्या ठिकाणी नित्य नूतन स्वानुभव ब्रह्मज्ञान प्रगट दिसतं. असा जाणता सज्जन हा जगात दुर्लभ आहे. नाना जिनसया पाठांतरे निवती सकळांची कंतरे चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई. म्हणजे नाना विषयांच्या पाठांतराने ते युक्त आहेत. सर्वांच्या अंतःकरणास निचवणारा आहे तो असून तो संजीवपणे सकळांचा ज्या आहेत. समोर सांगतात, नाना जिनस पाठांतरे निववी सकळांची अंतरे चंचळपणे तदंतरे सकळ ठाई. म्हणजे नाना विषयांच्या पाठांतराने युक्त सर्वांच्या अंतःकरणात निववणारा जो आहे तो चंचलपणे सर्वच संवाद करीत असतो. एक ठाई बैसून राहिला तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला बहुत द्यावी. म्हणजे जो जर एका ठिकाणी बसून राहिला तर सर्व मागे लोक जे आहेत ते पुढे जातील आणि जे जुने आहेत त्यांचा नंबरच निघेल. एक ठाई बैसून राहिला तरी मग अवघाची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी घ्यावी. म्हणजे ते खरं जे कोणी एकाच ठिकाणी बसून राहिला तर सर्व मग लोकसंग्रह नष्ट होईल. म्हणून सहजपणे सर्वांना भेटता पाहिजे, विचार करता पाहिजे, तरच लोकसंग्रह नीट होईल. जर एकाच ठिकाणी बसून राहिला तर मग सर्व लोकसंग्रह नष्ट होईल. म्हणून सर्व प्रकारे सावधपणे सर्वांना वरचेवर भेट द्यावी. भेट भेटू जाती राखावे जन हे चातुर्यपणाची लक्षणे, मनुष्य मात्रे उन्मत्ते गुणे स्वाभिमान अंगी. म्हणून समोर सांगतात, भेटोभेटी जाती राखणे हे चातुर्य माणसाची लक्षणे, तदनंतर मनुष्य मात्रे उन्मत्ती गुणे कन्या मात्र वाढे. म्हणजे बायकोला परीक्षित त्यांना सवडले चातुर्य. म्हणजे समोर सांगतात, वरचं वर भेटून त्यांना आपलंसं करावे हे चातुर्याची लक्षणं आहेत. या उत्तम गुणामुळे मनुष्य मात्राला समाधान मिळते. समोर सांगतात, भेटो भेटो जरी राखणे, वरच्या वर आपण त्यांना भेटतो ही चातुर्याची लक्षणे आहेत. आणि मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान मानावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.